नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कशात भावना सगळे? सगळ्यांना व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. पण आता पोलीस भरतीची जोरदार तयारी चालू असेल. उद्या परवापासून ग्राउंडच्या तारखा पडते त्या. त्यामुळं तुम्ही सगळेजण ग्राउंडमध्ये गुंतला असाल, ठीक असू द्या. पण त्याच जोडीनं लेखीची पण चांगली तयारी असू द्या. ठीक आहे. चला बाळांनो, आज तुमच्यासाठी सरासरी नावाच्या प्रकरणामधलं एक क्रमवार समान विषम संख्यांची बेरीज असणारे एक प्रकरण मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. प्रकार हा खूप महत्वाचा आहे. भरपूर उदाहरणं तुम्हाला याच्यावरती आलेली आहेत. सगळ्यांनी व्हिडिओ पूर्णपणे बघा. अर्धा पाऊण तासाचा व्हिडिओ असणार आहे. ठीक आहे. चला पण त्याच्या अगोदर मॅथ्स बाय तुपेसर नावानं आपलं यूट्यूब चॅनल आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना आपले व्हिडिओ आवडत आहेत त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून आपण त्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचूया. चला बाळांनो, तसेच बाळांनो, प्ले स्टोअरवरती पण आपलं मॅथ्स बाय तुपेसर नावाने ॲप आहे. ज्या विद्यार्थ्यांना गणित बुद्धिमत्तासाठी पूर्ण व्हिडिओ असणारे जे ॲप आहे ते पाहिजे असेल त्यांनी ॲप खरेदी करावा. अतिशय सुंदर असं ॲप आहे. चला बाळांनो, तर आजच्या प्रकरणामध्ये काय आहे ते आपण बघूया. जरा पटवून देतो तुम्हाला. चला, क्रमवार समसंख्यांची सरासरी. आता मला सांगा, आता क्रमवारचा अर्थ काय रे बाळांनो? क्रमाने येणाऱ्या क्रमवार समसंख्या किंवा काय क्रमवार विषम संख्या. विषम संख्या आणि त्यांची मी तुम्हाला देणार आहे सरासरी क्रमाने येणाऱ्या. मला एक सांगा रे, माझ्याकडनं 5 क्रमवार समसंख्या येत्या. समसंख्या बरं का, समसंख्या आणि त्यांची सरासरी बरं का, त्यांची सरासरी 20 आहे. त्याचा नेमका अर्थ काय कोण सांगते बघा आता. 5 संख्या येत्या क्रमाच्या समसंख्या म्हणजे कुठल्या? उदाहरणार्थ 10, 12, 16 नाही वे. ठीक आहे. 10, 12, 14, 16, 18 क्रमाच्या. अशा तुम्ही कुठल्या पण घ्या, कुठल्या पण घ्या. पण त्यांची सरासरी 20 आली पाहिजे. याचाच अर्थ त्यांच्यामध्ये 20 आला पाहिजे. सरासरी मध्ये असते ना. तर मग तुम्हाला एक गोष्ट पक्की कळली या, की सरासरी 20 आहे. याचाच अर्थ बाळांनो मधली संख्या 20 आहे. हे तर तुम्हाला कळलं. कारण सरासरी मध्ये असते ना. तुम्हीच सांगा, 5 संख्या येत्या त्यातली मधली संख्या 20 कळाली. मला सांगा बरं, याच्या पुढं अजून 2 संख्या असतील तर मग कोण आहे रे? 22, 24. कारण ती 20 मध्ये आहे ना. अजून अलीकडे 2 असतील तर मग संख्या कोण आहे? 18, 16. मग सांगा आता मला, मला पाचीच्या पाची संख्या मिळल्या का नाही सांगा बरं. मला सांगा आता, लहान संख्या 16, मोठी संख्या 24. आणि मग याच्यावर तुम्हाला काय पण प्रश्न विचार, लहान कोण मोठी कोण, लहान आणि बेरीज किती. किंवा अजून एक असं बघा आता, समजा 6 क्रमवार 6 क्रमवार सम संख्या येते बरं. त्यांची सरासरी, त्यांची सरासरी त्याचाच अर्थ 32 असणार आहे कधी. का 32 असणार आहे कधी. आणि त्यांनी काय सांगितलंय? 6 क्रमाच्या विषम संख्या येत्या. मला सांगा, याच्या पुढच्या विषम आणि याच्या मागच्या विषम काढा बरं. चला, 6 पैकी 3 पुढं असणार आणि 3 माग असणार ना. बघा बरं मग, त्या विषम कोण आहे त्या? 33, 35, 37. माग कोण? 31, 29, 27. बघा बर, 6 विषम संख्या आहेत का? ह्या विषमच आहेत. त्या विषम मधली सम आले त्याशी देणं घेणं काय नाही आपलं. 6 विषम संख्या आहेत का नाही ते बघा. त्यांची सरासरी लहान 27,
अशा स्वरूपाचे प्रश्न मला तुम्हाला शिकवायचे होते. म्हणून आजचा आपला पहिला प्रकार आहे क्रमाच्या सम आणि विषम संख्या आहेत. त्यांची मी तुम्हाला सरासरी पण देणार आहे, बेरीज पण देणार आहे. उदाहरणं परीक्षेला आलेली आहेत. 4 क्रमाच्या समसंख्या येत्या. 4 आहेत 4 आणि त्यांची सरासरी कोण आहे? 45. सांगा 45 हा कुठं आला? हा विषय त्याचं देणं घेणं काय नाही आपल्याला. त्या 4 संख्या आहेत त्या सम, त्या 4 पैकी पुढे 2 असणार, मागं 2 असणार. कसल्या पण सम. सांगा 45च्या पुढची सम कोण? 4. 45च्या अगोदरची लहान कोण? 46. आत्ता आत्ता तुमचा प्रश्न, सर्वात लहान संख्या कोणती? सांगा पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय? सर्वात लहान कोण आहे रे? नाही बाळांनो, 42. 42. दुसरा सर्वात मोठी कोण आहे? 48 आहे. बरोबर आहे. दुसरा प्रश्न काय? सर्वात लहान आणि सर्वात मोठी यांची बेरीज म्हणजे कुणाची? 42 ची आणि 48 ची. हा एक 9. त्याचं उत्तर सर्वात लहान आणि सर्वात मोठी यातील फरक, फरक म्हणजे वजाबाकी. 48 मोठा आहे ना, त्यातनं 42 वजा करा. 8 गेले 6. परीक्षेला प्रश्न 4 येणार नाहीत, एकच येणार आहे. मला शिकवायचंय म्हणून पण टाइम माझ्यासाठी करायची या बनवताल. 6 क्रमाच्या सम संख्या येत्या, त्यांची सरासरी 26. सांगा 26 ह्याला सांगा याच्या पुढं आणि माग कसल्या संख्या? सम. मला सांगा त्या 6 जणांपैकी पुढं 3 असतील आणि माग 3 असतील, विषम संख्या. शोधा कोण कोण 26च्या पुढे विषम आहे. माहिती आहे की विषम संख्या तुम्हाला? 27 विषम आहे, 29 आहे, झाल्या 3, त्या मागच्या 3, 25, त्यानंतर 23, त्यानंतर आत्ता आत्ता सांगा प्रश्न काय? सर्वात लहान संख्या कोण? बरोबर आहे. सर्वात मोठी संख्या कोण? बरोबर आहे. मग लहान आणि मोठी यांची बेरीज करा. 21 आणि 1 किती आली? आली 52. 5 क्रमवार सम संख्या आहेत आणि त्यांची सरासरी 61. सांगा 5 क्रमाच्या विषम संख्या आहेत. 5 मला सांगा ही विषम आहे का नाही? ते 5 जणांपैकी 1 जण तरी मिळाली. त्या 5 जणांपैकी 4च उरल्या. इकडं 2 असताना इकडं 2 असणार. सांगा मग. नंतर 60, 65. लहान कोण? 59, 57. आत्ता सांगा सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या यातील मला फरक विचारलाय. फक्त एकच क्रिया करणार आहे. 65, 57. खबर किती? 8 का? समजतंय ना? विचार 7 क्रमवार
समसंख्यांची सरासरी. 7 संख्या येत्या 7 समसंख्या त्यांची सरासरी. थोडा विचार करा. 7 संख्यापैकी सम एक मिळाली का नाही? 7 पैकी एक मिळाली 6. जाऊ द्या 6. मग पुढून 3 माग 38 40 43 असंच ना समसंख्या. आणि माग कोण सांगा? 34 32 यायला 7 संख्या. आता प्रश्न काय? मोठी आणि लहान यातला फरक. मोठी आहे 42 लहान आहे 3. करा की मग वजाबाकी. फरक म्हणजे वजाबाकी फरक असणार आहे रे 12चा. बरोबर ना? 7 क्रमवार समसंख्यांची सरासरी. का मग त्याला मध्ये का 7 जणांपैकी एक मिळाली 6 पण 3 माग कसल्या पण समसंख्या 22 माग कोण 18 16 त्यापैकी सर्वात मोठी संख्या. मोठी संख्या कोण आहे? ही संख्या लहान संख्येच्या किती पट म्हणजे भागाकार. लहान संख्येच्या त्याला लहानाने भागा. कोण लहान आहे? भागून टाका 14 ने त्याला. कसं करणार सांगा? हवा 2 ने भाग. मग करू का? निम्मा 7 निम्मा 13 7. भाग पूर्ण जात असता तर लावला असता 7 2 14 7 त्रिके. असा प्रकार आला की मी सांगतोय तशी. काय काय बदल 5 संख्या येत्या 5 5 क्रमवार समसंख्या. क्रमाच्या संख्या 5 आहेत त्या आणि त्यांची बेरीज 100 दिली. आता फसू नका. आपल्याला सरासरी माहित पाहिजे असते. त्यांनी तरी एक काम करा. या बेरजेचं रूपांतर सरासरी. मला माहिती आहे का 100 बेरीज आहे कुणाची 5 जणाची. आपण जर त्याला 5 ने भागलं तर उत्तर आलं सरासरी. आली का माहिती? मला सरासरी दे का मधी का मधी सांगा मग. 5 समसंख्या आहेत त्यातली एक मिळाली 2 2 सांगा 22 माग 18 बघा मिळल्या का नाही 5 समसंख्या. आता प्रश्न सर्वात मोठी संख्या कोण आहे? ही कुणाच्या लहान संख्येच्या 16च्या किती भाग. मग चला 3 लावू चला बघ सांगा 8 ने लावू का 8 2 8 3 2. जर तुम्ही भाग लावला तर त्याचं उत्तर आहे 1 5. हे जरी पर्याय असला तरी चला त्या बाळांनो काय झाले 6 क्रमवार विषम संख्या आहेत आणि त्यांची बेरीज बाळांनो इथं 90 नका घेऊ 120. बेरीज 120 आहे कुणाची 6 जणांची बेरीज आहे. मग आपल्याला 6 जणांची सरासरी माहिती होईल का नाही रे? बरं 6 जणांची सरासरी कशी काढणार? 120 6 ने भागा 6 2 12. मग ती सरासरी आपण मध्ये घेतो. सांगा 6 विषम संख्या आहेत त्याच्यापैकी 3 पुढे असणार 3 माग असणार. कोण कोण आहे सांगा? 21 23 आणि 25. माग कोण असणार आहे? 19 17 आणि 15. मग प्रश्न काय आहे?
सर्वात लहान संख्या कोण रे? लहान संख्या 15. संपलं. नाही कळत.